हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आलो आहोत तुळशी वृंदावनमध्ये. हे तुळशी वृंदावनचं गेट आहे आणि इथे तिकीट घर आहे. इथे मोठ्या माणसांना 15 रुपये आणि लहान मुलांना 10 रुपये तिकीट आहे. आणि आता आपण इकडे सेल्फी पॉईंट पण आहे शेजारी. मी थांबून बघत होते कसं दिसते. बटरफ्लाय आहे, इंजिनचं ते हे नसतं का त्यांनी बनवले हे. आणि कशी दिसते आणि इकडचं बॅकग्राऊंड असं हे ना, ते ढग डोंगर तसं ते चित्र काढले पाठीमागे, त्यामुळे रिअलिस्टिक वाटतं. आणि आता आपण आत जाऊया. आपण आता गेटमधनं आत गेली की समोरच विविध तुळशीची इथे रोपं आहेत. आणि इथं मी भिंतीवर कथानुसार संतांचे चित्र काढले. हे बघा असं. आणि हे ज्ञानेश्वर महाराज आहेत, जनाबाई, नामदेव महाराज. कधी लागेल कधी. खूप छान चित्र काय हे चित्र. आणि इकडच्या साईडला असं रोप आहेत. आणि लाइटिंग पण खूप छान आहे, मला खूप आवडली. आणि पुढं ना एकदम असं इतकं छान कोरीव काम केलेलं ना, ते बघा तिथं ब्राऊन कलर मध्ये आहे. ते बघा, उभीला तर खूप आवडलं हे ब्राऊन कलरचं. हे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठाला जाताना इथे चित्र रेखाटलं आहे आणि खूप सुंदर आहे हे चित्र. मला खूप आवडलं. आणि तिथे थोडे फोटो काढले. आणि आता आपण आता पुढे जाऊया. आणि पुढे तुम्हाला सरप्राईज. सगळीकडे झाडं होती, खूप छान वाटत होतं. आणि लाईनीने होती सगळी झाडं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि संध्याकाळी खूप छान असतं लाईटिंग वगैरे. आणि आता हे तुम्हाला समोरचं सरप्राईज आहे. ही 25 फूट उंच पांडुरंगाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. किती सुंदर, खूप छान आहे पांडुरंगाची मूर्ती. आणि आम्ही इथे फोटो काढले. खूप छान आहे. आणि चंद्र तो फोटो काढले आम्ही. थोडे वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे इथे खाली चित्र रेखाटलं आहे. आणि इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं चित्र रेखाटलं आहे. आम्ही मूर्तीला पूर्ण प्रदक्षिणा घातली. आणि हे यमाई तलाव आहे. आणि ह्याच्या 12ही महिने पाणी असतं. नारळची झाडं पण आहेत तिकडे. आणि इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चित्र रेखाटलं आहे. आणि इथे नारळाची मोठी झाडं आहेत. आणि मुलांना बसण्यासाठी खेळण्यासाठी मोठं लॉन आहे. जिथनं बघल तिथनं पांडुरंगाची मूर्ती इतकी छान दिसते ना, मला हटतच नाही, एकदम प्रसन्न वाटतं. हे रात्रीचं तलावाचं दृश्य किती सुंदर दिसते. तलाव खोल असल्यामुळे आणि पाणी जास्त असल्यामुळे तिथनं कुठनंही खाली यायचा मार्ग नाही.
हे तुळशी वृंदावन ठिकाण रेल्वे स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे येण्यासाठी एसटी स्टँड वरनं रिक्षा आणि टांगा उपलब्ध आहे. तर ही संत चोखामेळा यांची मूर्ती आहे. आजूबाजूच्या तुळशीच्या रोपांनी वेढलेला आहे. इथे विविध प्रकारची तुळशीची रोपं आहेत. 15व्या शतकातील संत कानोपात्रा यांची मूर्ती आहे. इथे तुळशीची विविध प्रकारची रोपे आहेत. इथे सब्जा तुळस, राम तुळस, कृष्ण तुळस आणि हनुमान तुळस या प्रकारच्या अनेक तुळशींची रोपं आहेत. आणि इथे सावता माळी यांची मूर्ती आहे. इथे छान लाइटिंग सोडलेली मूर्त्यांवर आणि खूप प्रसन्न वाटतं. समोरच फाउंटेन आहे आणि आपल्याला तिकडे जायला पलीकडनं रस्ता आहे. आणि इथे संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि ती सर्व माहिती दिली आहे त्यांची. सुंदर अशी मूर्ती आहेत. आणि ही मूर्ती आहे नामदेव महाराजांची. संत नामदेव महाराजांची मूर्ती आहे. आणि तिन्ही बाजूनी लाईटी सोडलेल्या आहेत. संध्याकाळचा व्ह्यू बघण्यासारखा असतो आणि खूप छान असतो. आणि इथं संत एकनाथ महाराजांची मूर्ती आहे. आणि त्या पाठीमागे पांडुरंगापासून छान दिसते मूर्ती पांडुरंगाची. फोटो काढायला खूप छान स्पॉट आहेत. इथे आय लव्ह तुळशी वृंदावन असं लिहिलंय आणि आम्ही तिथे थोडे फोटो काढले. खूप छान आहे लाइटिंग. ही संत जनाबाईची मूर्ती आहे आणि त्याविषयी माहिती या बोर्डवर लिहिलेली आहे. ते तुम्ही व्हिडिओ पाहून झूम करून थांबून झूम करून सुद्धा पाहू शकता. प्रत्येक संतांच्या व भक्ताच्या मागे पांडुरंग उभा आहे असे चित्रात दिसते. आता आपण फाउंटन कडे जाऊ आणि इथे आजूबाजूला गुलाबाचे वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत. तर हा आहे फाउंटन आणि त्याच्या आतमध्ये लाइटिंग खूप छान केलेली आहे. आता आम्ही इथे थोडा वेळ बसलो. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. हा संपूर्ण परिसर वनवे भागाच्या ताब्यात आहे. जर तुम्ही निरीक्षण करून बघितलंस तर हा संपूर्ण तुळशी वृंदावनचा आकार लक्ष्मी यंत्राप्रमाणे आहे. पांडुरंगाला तुळस प्रिय असल्या कारणाने इथे सगळीकडे तुळशीची रोपे आहेत. तसेच इथे गुलाबाच्या, मोगऱ्याच्या, जरबेरा आणि सदाफुली अशा विविध प्रकारच्या फुलांची रोपे आहेत. पांडुरंगाची मूर्ती इतकी सुंदर आणि सुबक आहे की कुठून जरी बघितलं तरी नजर हटत नाही. तसेच शेजारी यमाई तलाव आहे, त्यामुळे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. इथे दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या लाइटिंगच्या प्रकाशामुळे तुळशी वृंदावन अधिक सुंदर दिसतं. आम्हाला इथे खूप प्रसन्न वाटत होतं आणि इथून जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. इथे जवळच एक ट्रॅक आहे, त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ लोक इथं वॉकिंगसाठी येतात.
तर तुम्हाला हे पंढरपुरातलं तुळशी वृंदावन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा तुमच्यासाठी हे तुळशी वृंदावन कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. जपून तू चाल रे वेळा तुझे ती थोर पतंगाची. आणि इथे खूप सुंदर आणि शांत वातावरण होतं. जर का तुम्ही कधी पांडुरंगाच्या मंदिराकडे दर्शनाला आला तर तुळशी वृंदावनला अवश्य भेट द्या. तर हे तुळशी वृंदावन फिरून आम्हाला खूप भूक लागली, त्यामुळे आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.